एम्ब्रोज गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. पहिला बॉल अगदी अप्रतिम चेंडू तिथे आपल्याला पाहायला मिळाला. खोलवर टप्प्यावर चेंडू हाताळला गेला होता. 1 रनची इथे संधी मिळते. थोडीशी खराब क्षेत्ररक्षण ते त्या क्षेत्रामध्ये झालं आणि 1 रन तिथे उस्माननं कंप्लीट केले. आपलं खातं उघडले. पहिला बॉल एम्ब्रोजचा इथे आपल्याला पाहायला मिळाला. सुमित धोंगडे मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर एंड करणे येत असताना आपल्याला पाहायला मिळते. महागिरी एक्सप्रेस ठाणे एम्ब्रोज खान जो सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे आणि त्याच्या विरोधामध्ये स्ट्रायकर एंड कडे सुमित धोंगडे. यावेळेस मात्र फटका फसलाय. बॉल हवेत आहे. इथे केतन म्हात्रेचा एक चांगला कॅच. सुमित धोंगडे त्याला माघारी परतावं लागेल. आज त्याची बॅट मैदानाच्या आतनं चालताना पाहायला मिळालेली नाहीये. स्ट्रगल मध्ये बॅटिंग करत असताना पाहायला मिळालाय. विकेटचं पतन होतंय खेळाडू बाद. सुमित ढोंगडे यावेळी मात्र बाद होऊन तंबूच्या आसऱ्याला परतत असताना आपण पाहतोय इम्रोज खाननं सर महत्वाची विकेट मिळवून दिली आहे. पहिल्या बॉलवर एक सिंगल आलेली क्षेत्ररक्षकाच्या चुकीमुळे आणि तदनंतर लगेचच दुसऱ्या बॉलवर विकेट मिळवून देत असताना खेळाडू बाद. चला नवीन बॅटर आपल्याला लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये पाठवायचं. खूप उशीर झालाय. ही क्वालिफायर मॅच आहे. यानंतर सेमीफायनल आणि फायनल अशा मॅचेस बाकी आहेत. त्यामुळे विनंती करतोय आपण लवकरात लवकर थोडीशी घाई करा. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये श्याम चौधरी फलंदाजी करण्याकरता दाखल होत असताना पाहायला मिळतोय. 1-1 अशी स्थिती आहे. 2 चेंडूचा खेळ समाप्ती एकेरीस. गोलंदाज इम्रोज आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता सज्ज होईल. वेगानं तेज तर्रार गोलंदाजी करण्याकरता त्याला ओळखलं जातं. नवचैतन्य स्पोर्ट्स क्लबची ही ट्रॉफी अगदी सुपर हिट ठरत असताना पाहायला मिळाली. आज ज्या पद्धतीनं प्रेक्षक इथपर्यंत आले आणि अजूनही आहेत. अजूनही खूप सारा प्रेक्षक वर्ग या स्पर्धेला पाहण्याकरता इथे थांबलाय. सेमीफायनल असेल फायनल असेल त्यामध्ये अगदी दर्जेदार खेळ पाहायला मिळू शकतो. खुल्या गटातील टीमच्या बरोबर एक गाव फॉर्मॅट मधल्या टीम त्या 2-2 हात करताना आपल्याला पाहायला मिळतील. इम्रोज आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर ना पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता श्याम चौधरी करता रिव्हर्स खेळलाय. मात्र सरळ ओमकार देसाईच्या हातामध्ये माघारी परतावं लागेल. विकेटचं पतन होतंय. श्याम चौधरी इथे रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न त्याच्या वतीने केला गेला. मात्र तिथे ओमकार देसाईचा एक दर्जेदार झेल. विकेट मिळतीये. फलंदाज बाद. श्याम चौधरी आल्या पावली माघारी परतत असताना या ठिकाणी आपण पाहू शकाल ज्या पद्धतीने इम्रोजने एक ट्रॅप रचलेला आणि परफेक्ट त्या ट्रॅपमध्ये अडकत असताना महत्वाचा खेळाडू श्याम चौधरी यावेळी परतीच्या प्रवासाला त्या ठिकाणी स्वतः कर्णधार ओमकार देसाई तैनात होते ज्यांनी खूप सुंदर कॅच मात्र कंप्लीट केली आहे. पहिल्या आल्या मात्र पहिल्याच बॉलवर रिव्हर्स स्वीप खेळायचा मनसुबा होता परंतु तो यशस्वी न होता यावेळी मात्र अगदी मंद मंद पावलांनी त्यांना मात्र परतीच्या प्रवासाला धाडलं गेलंय. विकेटचं पतन. महत्वाची विकेट इथे आपल्याला पाहायला मिळते. अबीर स्पोर्ट्स आरपी लायन्स आणि दिया 11 या 2 टीम मध्ये ही रंगतदार मॅच सध्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय आणि अगदी तगडा संघ आज अबीर 11 आरपी लायन्सच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये उतरत असताना आपल्याला पाहायला मिळालंय. वेगवेगळ्या विभागातील सुपरस्टार जे आहेत ते या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला अबीर 11च्या माध्यमातून. एम्ब्रोजला तुम्ही गोलंदाजीच्या ट्रॅकवर पाहताय जो ठाणे शहरातील महागरी या परिसराला बिलॉंग करतो. तदनंतर जर आपण पाहिलं तर केतन म्हात्रे वाकलन, नाशिकच्या वडाळ्याचा मुन्ना शेख, खूप सारे खेळाडू जर आपण पाहिलं तर दारावे गावातनं नवी मुंबईमधनं विकी आलाय. वेगवेगळे विश्वनाथ जाधव आहे धानिव वसईच्या परिसरातनं. ओमकार देसाई मुंबई टेनिस बॉल क्रिकेटची आख्यायिका जो मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आर्यन आहे जो भिवंडी हायवे दिवे मधनं पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र हा बॉल तिथे बॅटमध्ये प्रॉपर नाहीये. विकी भोईर वेगानं आला होता मात्र तिथे बॅकअप मिळते. 1 रन जी धाफलकावर लागत असताना आपल्याला पाहायला मिळते. अगदी चांगला खेळ सध्या मैदानाच्या आतमधनं आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजीच्या माध्यमातून प्रभावित करण्याचं काम
ते मैदानात आपण पाहतोय. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झाला आणि या 4 चेंडू नंतर धाफलक जर आपण पाहिलं तर 2 विकेटच्या पतनानंतर 2 धावा या धाफलकावा लागला. तर एक चांगला बॉल पुन्हा एकदा उस्मानच्या विरोधामध्ये. केतन अगदी चांगली विकेट किपिंग. एम्ब्रोज अगदी तेच तर्रार जे गोलंदाज आहेत ना ते या टीम मध्ये पाहायला मिळतात. बघा तुम्हाला टर्न पाहायला मिळालाय. काय अप्रतिम पद्धतीनं हा बॉल फिरवला तिथे. टप्पा खाल्यानंतर खूप जास्त बाहेर निघाला. ते उस्मानला ओळखणं कठीण झालं आणि त्यामुळे डॉट आलाय. यावेळेस मात्र अपील बोट आकाशाकडे माघारी परतावं लागेल. प्लमच्या साह्याने ही विकेट मिळवली आहे. उस्मान पटेल त्याच्या पारीचा अंत. विकेटचं पतन खेळाडू बाद. उस्मान पटेल यावेळी परफेक्ट यष्टांच्या मधोमध सापडले आणि त्याला मात्र परतीच्या प्रवासाला धाडलं जात आहे. महत्वाच्या या पहिल्या षटकामध्ये अटॅकिंग बॉलिंग आपल्याला बघायला मिळाली इम्रोज खान कडनं. ज्या षटकामध्ये त्याने तब्बल आतापर्यंत आपण पाहिले तर 3 गडी बाद केलेत आणि तिन्ही मात्र यशस्वीरित्या महत्वाचे खेळाडू जे परतीच्या प्रवासाला. 1 मोर विकेट डाऊन. उस्मान पटेल इज बॅक टू द आउट. काय षटक टाकलंय. अप्रतिम लाजवाब गोलंदाजी इम्रोजच्या माध्यमातून आपण पाहतोय. 3 विकेट्स आणि फक्त 2 धावा त्याने या पहिल्या ओव्हरमध्ये खर्च करताना आपल्याला पाहायला मिळत. नवीन फलंदाज दिनू कांबळे मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता दाखल होत असताना याच गोष्टीकरिता सर इम्रोज खान याला ओळखलं जातं. महागिरी एक्सप्रेस या नावाने मात्र या टेनिस क्रिकेटमध्ये प्रसिद्धी आहे. खूप सारी मेहनत करून हे नावलौकिक त्यानंही मिळवलंय. एम्ब्रोज अगदी अख्तर शेख अकू च्या साथीनं आपल्याला टेनिस बॉल क्रिकेटमध्ये सुरुवातीच्या काळात एम्ब्रोज पाहायला मिळायचा आणि त्यानंतर मग त्यानं स्वतःची ओळख निर्माण केली आणि तो या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये रुजू झाला. वेगवेगळ्या टीम्सच्या माध्यमातून तो खेळायला पाहायला मिळाला. विकी भोईर सध्याच्या घडीला टेनिस बॉल क्रिकेटमधले जे सुपर फास्ट गोलंदाज आहेत त्यामध्ये वरचे 3 जे गोलंदाज येतात ना त्यामध्ये हे नाव आहे. अगदी टॉप 3 मध्ये आपण विकी भोईर याचं नाव घेऊ शकतो. एवढा प्रचंड वेग त्याच्याकडे आहे. सुपर फास्ट गोलंदाजी करण्याकरता ओळखलं जातं. प्रचंड वेगाने चेंडू पहिला हाताळलाय जयेश पाटीलच्या विपक्षामध्ये. यावेळेस मात्र हा बॉल ISPL ची जर स्पर्धा पाहिली ना तर विकी भोईरनं 143 च्या स्पीडनं चेंडू टाकलाय जो आतापर्यंत टेनिस बॉल क्रिकेट मधला सर्वात फास्ट बॉल आहे जो विकी भोईरनं टाकला होता. ISPL मध्ये 143 चा स्पीड नोंदवला गेला होता. तो हा विकी सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. या वेळेला वेगानं कम्प्लिटली बीट केलं असं म्हणावं लागेल. जयेश पाटील फटका खेळायला गेलेले परंतु बॉलचा वेग इतका होता की बॅट कम्प्लिटली हातामध्ये फिरली गेली आणि स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये त्या ठिकाणी मात्र कॅच कंप्लीट केली आहे. जयेश पाटील सुद्धा परतीच्या प्रवासाला. कुठेतरी संघाचा स्ट्रगल आणि कंटिन्युअसली विकेट मात्र या ठिकाणी जात आहेत. आपण पाहू शकाल जी आपण DI11 टीम मैदानामध्ये पाहतोय फलंदाजी करत असताना. चला नवीन फलंदाज मैदानामध्ये लवकर जायचंय. न्यू बॅटर नवीन फलंदाज आपण लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचे. किरण पाटील सध्या मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय टीम अडचणीमध्ये आहे. रन्स बनत नाहीये कारण गोलंदाजी अगदीच अप्रतिम आपल्याला पाहायला मिळते. किरण बघूया तो या डावाला सावरेल का. कशा पद्धतीने खेळ तो मैदानाच्या आतमध्ये करेल. 2 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय आणि त्यामध्ये विकीला मिळाली 1 विकेट. पुढचा बॉल चांगला बॉल इथे बॅटच्या आतल्या साईडच्या कडेला लागल्यानंतर चायनीज कटच्या प्रमाणे हा बॉल तिथे बॅटचा स्पर्श घेतोय आणि जोपर्यंत फील्ड केला गेला 1 सिंगल्स येत आहेत. अद्वर मोठ्या रन्स त्या पूर्णपणे लुप्त पावलेल्या आपण मैदानाच्या आतमध्ये पाहताय. अगदी सर कारण त्याचं कारण आहे जी वेगवानता या गोलंदाजीमध्ये बघायला मिळते. पहिल्या षटकामध्ये इम्रोज खानने खूप सुंदर गोलंदाजी केली आणि त्याच्याच पावलावर पाऊल टाकत असताना या षटकामध्ये मात्र विकी भोईर प्रचंड वेगानं चेंडू फेकत असताना अतिशय वेगवान दमखम दाखवतोय आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून. प्रेक्षक वर्ग लेट नाईट आहेत त्यामुळे खेळाडूंना ही एक ऊर्जा जरूर मिळते. चांगला बॉल बॅट उशिरानं आली. बॉल वेगानं विकेट किपरच्या हातामध्ये निघत असताना आपल्याला पाहायला मिळते. निर्धाव चेंडू जे सातत्यपूर्ण हाताळले जात आहेत. या ओव्हरमध्ये आतापर्यंत 4 बॉलमध्ये फक्त 1 धाव आली. 5 ओव्हरची मॅच आहे जिथे मैदानामध्ये किमान 40-45 पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न दिनू कांबळेला करावा लागेल. उभं राहावं लागेल या विकेटवर. यावेळेस मात्र बॅटची कडा तिथे ओमकार देसाई प्रयत्न चांगले होते
मात्र बॉल हातामध्ये थांबायला तयार नव्हता. अखेरच्या क्षणी त्याच्या हातामधनं उडी मारून बॉल खाली आला आणि त्यावर जीवनदान आणि त्याबरोबर रन ती मिळत असताना पाहिला मिळालेली नाहीये. धावसंख्या जर आपण पाहिली तर स्थिर आहे. 5 चेंडूचा खेळ झालाय आणि तदनंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर 3 या आकड्यावर. ओमकार देसाई आपण मैदानाच्या आतमध्ये पाहताय. मी मगाशी जसा उल्लेख केला की मुंबई टेनिस बॉल क्रिकेटची ही आख्यायिका आहे. दमदार खेळाकरता त्याला सातत्यानं ओळखलं गेलं. यावेळेस 1 रन तिथे मिळेल. अप्रतिम खेळ. मागची कित्येक वर्ष आपण ओमकार देसाई हे नाव टेनिस बॉल क्रिकेटमध्ये पाहताय. सातत्यानं चांगला खेळ. सातत्य काय असतं ज्या खेळाडूकडनं आपण शिकू शकतो किंवा त्या खेळाडूकडे पाहिल्यानंतर आपल्याला कळेल तो ओमकार देसाई ही या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. सध्या जर आपण पाहिलं तर क्रिकेटची की फुटबॉलची कसली मॅच सुरू आहे ते कळत नाही. 4-4 अशी स्थिती आहे. 2 ओव्हरचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. 4-4 अशी स्थिती आहे. गोलंदाजी लाजवाब. पालघर जिल्ह्याची एक सुपरफास्ट एक्सप्रेस ISPL या स्पर्धेपर्यंत जाऊन पोहोचली. तो डहाणूच्या वरोरचा सुपरस्टार प्रज्योत अंबिरे गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता साईड स्क्रीनच्या समोर किंवा गाडीच्या लाईट चालू आहेत. ज्या बाईक येत आहेत लाईट बंद करा तुरंत, लवकरात लवकर. तिकडनं बाईक ज्या येत आहेत 4 व्हीलर, आपण 4 व्हीलरची लाईट बंद करायची आहे लवकर. समोर जी 4 व्हीलर त्याची लाईट चालू आहे, लाईट ऑफ करा. लाईट बंद करा गाडीची. प्रज्योत गोलंदाजीच्या ट्रॅकवर प्रज्योत अंबिरे जो गोलंदाजी करण्याकरता आपल्याला बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळतोय. पहिला बॉल पेस इथे जनरेट केला आणि फलंदाजाला बीट करत असताना बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये गेला. एक निर्धाव चेंडू तो इथे आपल्याला पाहायला मिळतोय. ओव्हर नंबर 3 प्रगतीपथावर आहे. अगदी वेगवानता याही गोलंदाजाकडे आहे. आपण प्रज्योत अंबिरेला पाहतोय गोलंदाजी करत असताना आणि वेगावर स्वार. पहिला चेंडू वेगानं बीट केलं. पुढचा बॉल आणखी एक तेज तर्रार पेस जनरेट करणारा बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये डॉटच्या स्वरूपानं. सलगचा दुसरा निर्धाव चेंडू या ठिकाणी मात्र प्रज्योत अंबिरेकडनं बघायला मिळतोय. आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ तो कंप्लीट झाला आणि 2 चेंडू नंतर यावेळेस मात्र फटका हवेत आहे. क्षेत्ररक्षक अशरफ खान तिथे आपल्याला पाहायला मिळतोय. जोपर्यंत चेंडूला फील्ड केलं, रिटर्न केलं, तिथे जर आपण पाहिलं तर 5 या धावसंख्येवर एक हँडसम क्रिकेटर म्हणून त्यांची ओळख आहे आणि ते आपल्याला पाहायला मिळत आहेत. थोडीशी शांतता आहे मैदानामध्ये. मात्र ही शांतता खूप काळ टिकवली तर मग पराभवाची चव तुम्हाला चाखावी लागेल. यावेळेस मात्र बॉलला खेळलाय. क्षेत्ररक्षक घेतोय वेगानं बॉलवर विश्वनाथ जाधव. जोपर्यंत बॉलला उचललंय तिथे एक सिंगल ती दाफलकावर आपल्याला पाहायला मिळते. 1च्या मदतीने दाफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकताना जाऊन पोचते ते 6 वर. विपुल पाटील जेव्हाही त्यांचा संघ मैदानामध्ये खुल्या गटाच्या माध्यमातून उतरतो तेव्हा विश्वनाथ जाधव हे नाव तुम्हाला ऐकायला मिळेल. मैत्रीपूर्ण संबंध आहेत आणि नेहमीच विपुल पाटीलच्या प्रत्येक संघात विश्वनाथ जाधव तुम्हाला पाहायला मिळेलच. यावेळेस हा बॉल तिथे क्षेत्ररक्षक जीवाच्या आकांतानं पिण्या प्रयत्न करताना पाहायला मिळाला. मात्र पिण्याला बीट करत असताना बॉल वेगानं सीमारेषेच्या पार चौकारामध्ये कन्वर्ट झालाय. 4. अगदी मात्र वेलकम बाउंड्री सर या ठिकाणी येत असताना दिनू कांबळेच्या बॅटमधनं गॅपमधनं बॉलला पाठवून दिलं. सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. आता मात्र क्षेत्ररक्षणामध्ये बदल आपण पाहू शकाल. डीपवर मात्र स्क्वेअर लेगला तैनात केले गेले आणि पॉईंटचा खेळाडू मात्र तैनात केला गेलाय. हे बघा ते फिल्डिंगचे एफर्ट तुम्हाला दाखवले जात आहे. जीवाच्या आकांतानं प्रयत्न केले मात्र अखेरच्या क्षणी बॉल
त्याला बीट करत असताना चौकारामध्ये गेलाय प्रज्योत अंबिरे. पुण्याच्या एकदा गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करत असताना हा इथे मात्र त्रिफळा उद्ध्वस्त परफेक्ट यॉर्कर लाईनचा एक दर्जेदार चेंडू माघारी परतवलं जात आहे. दिनू कांबळेला एक महत्वाची विकेट ती इथे मिळवली आहे. फलंदाज बाद. दिनू कांबळे परतीच्या प्रवासाला अगदी सुंदर चेंडू या ठिकाणी मात्र बघायला मिळाला. नेक्स्ट मॅच करता वेदांत 11 धाकटी डहाणू प्रज्योत अंबिरे अँड टीम. आपण सेमीफायनलच्या मॅच करता रेडी राहायचंय. वेदांत 11 धाकटी डहाणू. माफ करा प्रीतम बारी अँड टीम आपण खेळण्याकरता सज्ज व्हायचे. प्रज्योत सध्या मैदानामध्ये आहे. प्रीतम बारी अँड टीम आपण रेडी राहायचे. नेक्स्ट मॅच मध्ये ते सेमीफायनल मध्ये खेळताना पाहायला मिळतील. धाकटी डहाणू एक गाव एक संघ या माध्यमातून ते क्वालिफाय झाले. 3 आयकॉन निशी ते मैदानाच्या आतमध्ये खेळ करताना आपल्याला पाहायला मिळतील. 3 आयकॉन घेऊन या स्पर्धेत खेळण्याची मुभा आहे त्यांना. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता पुन्हा एकदा एम्ब्रोज ज्याला प्राचार्य केले गेले ओव्हर नंबर 4 करता एम्ब्रोज गोलंदाजीच्या ट्रॅकवर येत असताना एम्ब्रोजचा या ओव्हरचा पहिला बॉल. यावेळेस मात्र हा बॉल ऑफस्टम्पच्या बाहेर टप्पा खाल्यानंतर खूप जास्त बाहेर निघालाय. वाईटचा इशारा. तिथे अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर होतीये. धावसंख्या जर आपण पाहिली तर 11 या आकड्यावर रन्स बनवावे लागतील. लढण्याकरता तुम्हाला काहीतरी टोटल धाफलकावर उभी करण्याचा प्रयत्न करावा लागेल. महेंद्र माघे मैदानामध्ये आहे आणि त्याच्या साथीने जर आपण पाहिला तर किरण पाटील. बॅटची कडा आवाज होता मात्र फ्लाइंग स्लीपच्या आधी बॉल बाउन्स करून जातोय. त्यामुळे चेंडूला जोवर स्टॉप केलं तिथे 1 रन जी धाफलकावर जोडली गेली. धावसंख्या पुढे सरकत असताना 12 वर सिंगल्स येत आहेत. मात्र मोठे फटके पूर्णपणे शांत आहेत. लाजवाब गोलंदाजी होतीये. एक्स्ट्रा पेस तो आपल्याला या गोलंदाजीच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळालाय. वेगवानता काय असते ती या मॅच मध्ये जरूर आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक गोलंदाज वेगावर अरूढ आहे. वेगाने गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय. धावसंख्या जर आपण पाहिली तर ती एकंदर 12 धावा. स्ट्रायकर एंड कडनं फलंदाजी करण्याकरता फलंदाज महेंद्र माघे. चांगले फटके त्याला खेचावे लागतील. चांगले स्ट्रोक त्याला मैदानाच्या आतनं प्ले करावे लागतील. यावेळेस मात्र फटका महेंद्र मागेचा फसलाय. बॉल हवेत आहे. कोणी जावं याकरता थोडस दोघांमध्ये कॉलिंगचा अभाव पाहायला मिळाला. पहिल्यांदा अशरफ त्या बॉलवर आला. मग आकाश जहांगीर आपल्याला येताना पाहायला मिळाला. पुन्हा एकदा अशरफकडे कॉल केला. शेवटी आकाश जहांगीरनं अशरफलाच कॉल केला आणि तिथे अशरफनं तो बॉल कलेक्ट केला. विकेट मिळवली. फलंदाज बाद. मात्र सर काही घडू दे विकेट आली आहे. अगदी बॉलनं उंची खूप गाठलेली. दोघंही जज करत होते परंतु हा त्याला आवाज येतोय आणि तो त्याला देतोय. परंतु अखेरच्या क्षणाला अशरफनं येऊन मात्र एक सुंदर कॅच कॅरी केली आहे. विकेटचं पतन. खेळाडू बाद. बिगिटर महेंद्र मागे परतीच्या प्रवासाला. अशरफ खान जिथे झेल कंप्लीट करत असताना आपल्याला पाहायला मिळते. काही वर्षांपूर्वी जर आपण पाहिलं तर ऋतिक रोशन यांच्याकरता स्टंटमॅन म्हणून ते काम करायचे. त्यांचे स्टंट अशरफ खान हे कंप्लीट करायचे. ते अशरफ आपल्याला तिथे क्षेत्ररक्षण करत असताना पाहायला मिळाले. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळालंय गोलंदाज एम्ब्रोज. अगदी चांगली कामगिरी केली आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये
आकाश चिंदारिया आता मैदानाच्या आतमध्ये आलाय. हा बॅटची काढा लागली होती इथे. विकेट किपर ला गुंगारा तो आपल्याला पाहायला मिळतोय. आकाश चिंदारिया त्याच्या बॅटमधनं एक दोन मोठे फटके आले तर एक लढण्याजोगं बळ निर्माण होऊ शकते. हे बघा थोडंसं अँगल बनवत बॉल बाहेरच्या बाजूने निघत होता, त्यावर आडव्या पट्ट्यानं मोठ्या फटक्याचा प्रयत्न केला होता. क्रॉस बॅट स्ट्रोक तो तिथे खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र बॅट अँड बॉलमध्ये कनेक्शन झालं नाही. एक डॉट बॉल तो पाहायला मिळाला. ऑफस्टंपच्या बाहेर अतिरिक्त बाहेर, त्यामुळे सौरभ आमच्याशी जोडले गेलेत. इशारा आलाय वाईटचा. धावसंख्येमध्ये भर होतीये, धावसंख्या पुढे सरकते आणि जाऊन पोचतेली 13 या आकड्यावर. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 3 चेंडूचा खेळ या ओव्हरमधला कंप्लीट झाला आणि त्यानंतर धावफलकावर 13 धावा 6 विकेटच्या पतनानंतर. पुढचा बॉल यावेळेस मात्र हा बॉल तेवढासा प्रॉपर पुन्हा एकदा कनेक्ट झालेला नाही. या मोठ्या फटक्यांकरता मिडल ऑफ द बॅट स्वीट व्हॉइस जो बॅटमध्ये येणं गरजेचं आहे, मात्र तो मिडल ऑफ द बॅटनं स्वीट व्हॉइसनं फटके ते मैदानात येत नाहीये. आणि त्याचंच कारण जर आपण पाहिलं तर एक संकुचित धावफलक आपण सध्या धावफलकावर पाहताय. या धावफलकाला मोठं करण्याचा प्रयत्न फलंदाज करतायत जरूर, मात्र प्रयत्नांना यश मिळत नाही. त्याचं कारण अगदी दर्जेदार क्वालिटी गोलंदाजी ती सध्या मैदानाच्या आतनं पाहायला मिळते. एक चांगला बॉल इथे पुण्याच्या एकदा खाली राहिला. सबमरीन डिलिव्हरी असं म्हणू शकतो. टप्पा खाल्यानंतर कुठल्याही प्रकारची उसळी न घेता हा बॉल अगदी खालच्या पट्ट्यातनं विकेट किपरच्या हातामध्ये गेला. एक निर्धाव चेंडू इथे आपल्याला पाहायला मिळतं. 14-6 ही स्थिती आहे. 3.5 षटकाचा खेळ समाप्ती एखेरीस. शेवटचा बॉल, चांगला चेंडू इथे, अप्रतिम फटका, चांगला स्ट्रोक खेळलाय. बॉल सीमारेषेच्या दिशेनं, मात्र चांगले एफर्ट इथे फिल्डिंगच्या माध्यमातून बॉलला स्टॉप केलं. 2 रन त्यावर सहजतेनं पळून पूर्ण केल्या जातील. या 2 धावसंख्येच्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होती आणि धावसंख्या पुढे सरकत असताना 16वर एकंदर 4 ओव्हरचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झाला आणि 4 ओव्हर नंतर धावफलकावर 16 लागल्यात. इथनं शेवटचं आणि अंतिम षटक ते प्रगतीपथावर येणं बाकी आहे. कसा खेळ असेल येणाऱ्या शेवटच्या ओव्हरचा ते आपण पाहणार आहोत. मात्र गोलंदाजीच्या ट्रॅकवर आर्यन भोईर सध्या गोलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळते. पुढचा बॉल आर्यनचा. इथे मात्र आर्यनच्या विरोधामध्ये फटका तर खेचलाय. तिथे एक चांगला कॅच, विकेट मिळतीये खेळाडू बाद. सातत्यानं विकेट्स येतात. मोठे फटके पूर्णपणे शांत आहेत. क्रमांक 8 वर फलंदाजी करण्याकरता आला होता आकाश, त्याला ही माघारी परतवलंय. किरण पाटील मैदानामध्ये या. नवीन बॅटर बघूया कुणाला मैदानाच्या आतमध्ये धाडलं जाईल. फिरोज मला वाटतं आता बॅटिंग करण्याकरता येईल, कारण 2 गोलंदाज 3 गोलंदाज येतात जे पुढचे आहेत त्यांना फलंदाजी करण्याकरता पाठवलं गेलंय. फिरोज जो बॅटिंग करण्याकरता मैदानाच्या आतमध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी केली आहे. केतन म्हात्रे या मॅच मध्ये जर आपण पाहिलं तर कर्णधाराचं जे काम आहे ते भूषवत असताना आणि अगदी विकेटच्या मागे विकेट किपर म्हणून उभा आहे. केंद्रबिंदू आहे या मैदानाचा आणि तिथे जर आपण पाहिलं तर खूप चांगल्या पद्धतीचं फील्ड सेटअप त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. मॅच मध्ये जो खेळ त्याने आतापर्यंत खेळला, या मॅच मध्ये ज्या पद्धतीनं त्यानं वर्चस्व ठेवलंय ते वर्चस्व आणखी गडद करण्याचा प्रयत्न इथे या मैदानाच्या आतमधनं होतोय. चांगला फील्ड सेटअप केल्यानंतर पुढचा बॉल आर्यन भोईर ऑन साईडला. फटका चांगला खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे. दूरवर 1 रन तिथे पळून पूर्ण केली जाईल. दुसरी रन करता प्रयत्न होईल का, मात्र जोपर्यंत फेक येईल 2 रन तिथे अगदी महेंद्रसिंग धोनीच्या स्टाईलनं स्टंपिंगचा प्रयत्न होता, मात्र असफल राहिला. 2 रन तिथे कंप्लीट झाले. या 2च्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होती आणि धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोचते एकंदर 18 या आकड्यावर.
अगदीच लो स्कोरिंग मॅच आपल्याला पाहायला मिळू शकते. एक छोटी टोटल ती दाफलकावर उभी राहत असताना आपण पाहतोय. पुढचा बॉल, यावेळेचा बॉल चांगला आहे. फलंदाजाला तिथे पुन्हा एकदा बीट केलं. एक निर्धाव चेंडू आर्यन भोईर, अगदी अप्रतिम कामगिरी सध्या मैदानाच्या आतमध्ये करत असताना 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय आणि त्यानंतर धावसंख्या 18 या आकड्यावर स्थिर राहिलेली ती आपल्याला पाहायला मिळते. पुढचा बॉल, यावेळेस मात्र हा बॉल तिथे एक सिंगल मध्ये कन्वर्ट केला. 1च्या मदतीने समाधान मानावं लागेल. 1च्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होती आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर 19. पुढचा बॉल, यावेळेस मात्र हा चेंडू अगदी योग्य टप्प्यावरनं विकेटच्या मागे निर्धावच्या स्वरूपाने करत असताना 5 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झाला आणि या 5 चेंडूनंतर धावफलकावर धावसंख्या जर आपण पाहिली तर 19 धावा. अगदी शांत क्रिकेट ते मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 19 रन्स या धावफलकावर लागल्या गेल्यात. यावेळेस मात्र फटका तिथे एक सिंगल मध्ये पुढे सरकलाय. दुसरीचा प्रयत्न धोकादायक असू शकतो आणि तो धोकादायक ठरेल. एक इथे कंप्लीट झाली. 1च्या मदतीने धावफलकावर धावसंख्या लागली गेली. एकंदर 20 धावा. विजयाकरता 21चं लक्ष आहे. एक छोटं लक्ष, एक छोटं टार्गेट सेट केलं गेलंय. या 21 धावा कशा पद्धतीने पूर्ण केल्या जातील ते आपण उत्तरार्धाच्या खेळामध्ये जरूर पाहणार होतो आणि हा उत्तरार्धाचा खेळ कशा पद्धतीने रंगेल ते ऐकवण्याकरता मायक्रोफोनवरनं आपल्या सोबत असतील आमचे सहकारी अध्वर शेलार. चला नेक्स्ट मॅच करता या ठिकाणी आपण तयार राहायचंय. वेदांत 11 धाकटी डहाणू टीम नेक्स्ट मॅचमध्ये आपल्याला इन ॲक्शन बघायला मिळणार आहे आणि त्यांना मुभा आहे की तुम्ही 3 आयकॉन घेऊन जो या मॅचमधनं संघ विजयी होईल त्यांच्या विपक्षामध्ये दोनात करण्याकरिता सज्ज होऊ शकतात. 3 आयकॉनची मुभा आहे त्यांना. परंतु त्याआधी आपण या मॅचकडे जाऊयात. विजयाकरता आव्हान समोर ठेवलं, अगदी कमी आव्हान असं म्हणावं लागेल. ज्या पद्धतीने गोलंदाजी सर बघायला मिळाली, ज्याच्यामध्ये विकी भोईर असू द्यात, त्यानंतर इम्रोज खान असू द्यात, प्रज्योत अंबिरे असू द्यात, आर्यन भोईर असू द्यात, अगदी वेगवानता या 4ही गोलंदाजांकडे मात्र बघायला मिळाली. आणि जे कारण आहे प्रतिस्पर्धी संघाला फक्त आणि फक्त 20 या धावसंख्येवर मात्र रोखला आणि 21 धावांचं आव्हान समोर ठेवलंय. निश्चित स्वरूपात ज्या पद्धतीने गोलंदाजी अतिशय चांगल्या पद्धतीने धारदार गोलंदाजी याला म्हणतात. प्रभावित मारे कसे करावेत, तिखट मारे कसे करावेत आणि सुंदर गोलंदाजीचं पृथक्करण करत असताना इम्रोज खान ज्याने जबरदस्त गोलंदाजी करत 2 धावा 3 विकेट्स मिळवले. विकेट टेकर गोलंदाज मी आहे हे दर्शवत असताना विकी भोईर एक अतिशय धारावे एक्सप्रेस म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं त्याने 1 विकेट मिळवली. प्रज्योत अंबेरे वरोर एक्सप्रेस 6 धावा देत मात्र 1 विकेट मिळवली. इम्रोज खानने दुसरा स्पेल जो हाताळला गेला त्यामध्ये 6 धावा म्हणजे 8 धावा देत 4 विकेट्स मिळवल्या. आणि आर्यन भोईर नेहमीप्रमाणे पुन्हा एकदा त्याचा सुद्धा बोलबाला राहिला. म्हणजे प्रत्येक गोलंदाजाने सिंहाचा वाटा घेत मात्र यावेळेला गोलंदाजी करत असताना आपण पाहू शकतायत 21 धावांचं लक्ष. एक चांगलं क्रिकेट, गुड क्रिकेट, क्वालिटी अँड स्टँडर्ड पाहायला मिळतं. नवचैतन्य स्पोर्ट्स गांधरे असं मात्र आपण पाहत आहेत. या स्पर्धेचं टायटल हे प्रत्येकाच्या हृदयात एक कप्प्यामध्ये, हृदयाच्या कप्प्यामध्ये मात्र जरूर साठवून ठेवतील प्रत्येक आठवणी आमचे लाडके प्रेक्षक राजे. कारण चॅम्पियन्स ट्रॉफी 2025चा हा अतिशय हा फेस्टिवल आपल्याला पाहायला मिळाला असंच म्हणायला वावगं ठरणार नाहीये. अगदी सर, ज्या पद्धतीने गेली आपण 5 दिवस पाहिले आणि आजचा हा अंतिम दिवस आपण या ठिकाणी पाहतोय आणि अंतिम दिवसामध्ये सुद्धा प्रेक्षक राजा आपण या ठिकाणी पाहू शकाल. जवळपास 3:42 झालेली आहेत आणि तरी सुद्धा प्रेक्षक राजा मात्र आमच्या समवेत खूप मोठ्या संख्येनं जॉईंड आहे. त्या सर्व प्रेक्षकांचा आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. मैदानाकडे जाऊया. 2 टीम्स इन ॲक्शन आपल्याला बघायला मिळत आहेत. आपण 1 इनिंग पाहिली, आता दुसऱ्या इनिंगला आपण या ठिकाणी सुरुवात करतोय. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होत असताना बघायला मिळतीये. वाकलनचा वाघ अर्थातच केतन म्हात्रे आणि दुसऱ्या बाजूने नाशिक का आशिक मुन्ना शेख
ही ओपनिंग पेअर प्रांगणामध्ये दाखल. विजयाकरता 21 धावांचं लक्ष आहे. येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 30 चेंडूमध्ये 21 धावा. इथून कशा पद्धतीने कंप्लीट केल्या जातील हे मात्र बघण्याजोग्य आहे. नक्कीच प्रेक्षक राजे खूप मोठ्या प्रमाणात आणि दुरून दुरून आलेले प्रेक्षक राजे अजून सुद्धा आपण पाहत आहेत. पालघरवरून काही प्रेक्षक वर्ग आपण पाहिलं तर दुकटन या गावातून भालचंद्र पाटील, भाल्यामामा आपल्याला पाहायला मिळतात. संदीप किनी असतील, त्यानंतर बहाडोलीवरून राजू पाटील, कल्पेश कडू, पोलीस पाटील हे सुद्धा मॅचचा आनंद प्रेक्षक गॅलरीजमधून घेत असताना म्हणजे काय क्रेज आहे या चॅम्पियन्स ट्रॉफीचा यावरून स्पष्टपणे आपल्याला दिसताना पाहायला मिळतोय. म्हणजेच एक क्रिकेटचा फेस्टिवल असंच म्हणायला हरकत नाही आहे या चॅम्पियन्स ट्रॉफीचा. एबी ट्रॉफी लवकरच येत आहे पुन्हा एकदा पालघरमध्ये रावळेच्या मैदानात. एबी ट्रॉफी अजय दादा भोईर यांची स्पर्धा 3 लाखाची स्पर्धा पुढे येत असताना 21 एप्रिल ते 26 एप्रिल असा टेनिस बॉल क्रिकेटचा रणसंग्राम आपल्याला पाहायला मिळणार आहे. हरेश्वर किणी, प्राण भोईर, संदीप म्हात्रे अँड ऑल टीम यांची ती स्पर्धा पाहायला मिळेल. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवर केतन म्हात्रेला परतीच्या प्रवासाला धाडलं जात आहे. त्रिफळा उद्ध्वस्त, अगदी वेगवान चेंडू या ठिकाणी बघायला मिळाला. समजलं सुद्धा नाही. बॉल ऑफ द नाईट असं म्हणावं लागेल या ठिकाणी. केतन म्हात्रे बिग ब्लो, मोठा मासा गळाला लागत असताना. ओंकार तारमाळे यावेळेला पाहायला मिळतोय. काय जबरदस्त बॉल होता, सरप्राईज करून गेला. जसं विवेक जाधवने आपण पाहिलं होतं दिनू कांबळेची विकेट घेतली होती. अतिशय चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतो. अगदी सरळ यष्टांचा वेध घेत केतन म्हात्रेला 0वर परतावं लागलं. बॅक टू द पॅव्हिलियन गॉन. त्याची जागा भरून काढण्यासाठी ओंकार देसाईला आपण पाहतायत. हॅलो, या ठिकाणी दिया 11 संघाचे खेळाडू सांगत असताना की भलेही कमी धावसंख्या आहे परंतु आम्ही ती सहजासहजी करू देणार नाही. कारण पहिल्याच बॉलवर महत्वाची विकेट आली. केतन म्हात्रे परतीच्या प्रवासाला त्याची जागा सांभाळण्याकरिता या ठिकाणी आपण पाहू शकाल. या टेनिस क्रिकेटमधील एक अप्रतिम खेळाडू, मुंबईचा वंडर बॉय. यावेळी आपण फलंदाजी करण्याकरिता ओंकार देसाई यांना पाहू शकाल फलंदाजीसाठी दाखल. एका बाजूने आपण गोलंदाजी मार्कवरनं ओंकारला पाहतोय तर आता फलंदाजी करण्याकरिता सुद्धा ओंकार मैदानामध्ये दाखल. ओंकार टू ओंकार अशी मात्र लढत. वरती विकेटनं पहिलाच बॉल ओंकार देसाईच्या विपक्षामध्ये. पंच या ठिकाणी मात्र आमच्याकडे वळले. थोडासा अतिरिक्त बाहेर चेंडू निघाला ज्या कारणाने मात्र पंचांनी दर्शवलं इट्स वाईट डिलिव्हरी. या ठिकाणी वाईट चेंडू असं पंचांनी करार केलंय. आपण लाईव्ह स्क्रीनवर पाहू शकाल. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहिलं जबरदस्त भन्नाट वेग आणि वेगेबरोबर नियंत्रण कसं असावं हे ओंकार तरमाळे यांच्या माध्यमातून आपण पाहू शकताय. सुपर वाईट बॉल आला 1वर 1 अशी स्थिती पाहायला मिळते. पुन्हा एकदा वरती विकेटनं पुढचा बॉल. यावेळेला शॉर्ट पिच लेंथ होती. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न केलेला त्या ठिकाणी ओंकार देसाई परंतु वेगानं मात्र कम्प्लिटली बीट झाले. बॉल मात्र विकेटच्या मागे निघून गेलाय श्याम चौधरी यांच्या हातामध्ये. आणि अजून एक डॉट बॉल या ठिकाणी कंप्लीट होत असताना चांगला बॉल होता श्याम चौधरी विकेट किपर म्हणून आपल्याला पाहायला मिळत आहेत. टीमगरचा ब्रँड. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर स्थिरावले गेले. अबीर स्पोर्ट्स आरपी लायन्स वाडा जे प्रेझेंट केलंय विपुल पाटील यांनी. संघाची धावसंख्या 1वर 1 2 बॉलच्या समाप्तीनंतर. पुन्हा एकदा या ठिकाणी स्कूपचा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि बॉल चाललाय सरळ लॉंग स्टॉपला निघून जाईल. 1 बाउन्स बाउंड्री लाईनला क्लिअर करत असणारा आलेला दर्जेदार स्ट्रोक. वेलकम बाउंड्री चौकार ओंकार देसाई यांच्या बॅटमधनं. जबरदस्त फटका. वेगेचा फायदा उचलला आणि सरळ चेंडू निघून जात असताना आपण पाहत आहे चॅम्पियन एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर कल्पेशजी ठाकरे यांच्या सन्मानासाठी या कटआउट्सला सन्मान देत असताना आपण पाहत आहेत. हा बॉल आपण पाहिला थोडासा बाउन्स मिळाला होता. अकुट टप्प्याचा बॉल होता. वेगेचा फायदा उचलला आणि इथून जर आपण पाहिलं तर सरळ चेंडू 4 धावन करता मॅग्निफिसंट टायमिंग चौकार. चांगला फटका ओंकार देसाई यांच्या बॅटमधनं. यावेळेला फटका चांगला ओव्हर पिच बॉल मिळाला आणि त्या बॉलचा खरपूस समाचार घेत असताना बॉल निघून जाईल सरळ 1 बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर. डाऊन द ग्राउंडचा फटका या ठिकाणी ओंकार देसाई यांच्या बॅटमधनं. कडक शॉट. जबरदस्त आपण पाहतायत ओंकार देसाई टायगर अभी जिंदा है असं दर्शवत असताना हा स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. ऍब्सोल्युटली सुपर शॉट. सरळ आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनसाठी 4 रन.
यावेळेला फक्त आणि फक्त बॉलला मात्र चॉप केले, परंतु त्या ठिकाणी आपण पाहिलं तर फिल्डर तैनात आहे, कुठल्याही प्रकारची धाव मिळणार नाही. चेंडूचा खेळ आता या पहिल्या षटकातील पाहिला तर झालाय 5 आणि धावा जोडल्या गेल्यात 9. बॅकफुटला जात असताना अंडरआर्म बॉक्स स्टाईलमध्ये टॅप आपण करतो, त्याच पद्धतीने मात्र या चेंडूला खेळताना आपण पाहत आहे. संघाची धावसंख्या 9 वर जाऊन पोहोचताना 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. यावेळेला अगदी देखणा फटका आपण पाहू शकाल ओमकार देसाई यांच्या बॅटमधनं. आज मात्र कुठेतरी पहिल्या 2 मॅचमध्ये थोडेसे शांत होते, परंतु या मॅचमध्ये अगदी बहरामध्ये फलंदाजी करत असताना 3 चौकार या पहिल्या षटकामध्ये त्याने ठोकलेत आणि धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचली आहे 13. स्विचिटचा फटका खेळला गेला होता. वेगेचा फायदा उचलतोय ओंकार देसाईला आपण पाहिलं. ओंकार तारमाळे या गोलंदाजाच्या अगेन्स्ट अतिशय चांगली बॅटिंग करत असताना बुद्धिमत्तेचं क्रिकेट खेळले ओंकार देसाईने. भरपूर वर्ष टेनिस बॉल क्रिकेटच्या माध्यमातून रुजू आहे. अनेक मैदानं अनेक स्पर्धा ज्याने गाजवलेत आणि तोच खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो मिस्टर ओंकार देसाई. 13 रन 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. नवीन गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरिता आपण कौशल पाटील, उंच ध्येयष्टी असलेला गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरनं येत असताना मुन्ना शेखच्या विपक्षामध्ये. मुन्नाने मात्र अगदी हलक्या हाताने खेळून काढण्याचा प्रयत्न केलेला, त्या ठिकाणी फिल्डर होते ज्यांनी बॉलला स्टॉप केले. डॉट बॉल. ऑफ्टमच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच केलं होतं. कौशल पाटील आपण पाहतायत मॅन फ्रॉम फलपाडा म्हणून ज्याची ओळख आपल्याला पाहायला मिळते. भिवंडीमधून बिलॉंग करत असताना आपण पाहू शकताय 13 रन 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये कौशल. कौशल पुन्हा एकदा सज्ज. यावेळेला मात्र पुन्हा एकदा पंच आमच्याकडे वळत आहेत. या ठिकाणी दर्शवत असताना इट्स अ नॉन प्लेबल वाईड चेंडू. अतिरिक्तनं वाढून मात्र धावफलक पाहिलं तर 14 या अंकावर जाऊन पोहोचलंय. एक अतिरिक्तची धाव मात्र या स्कोर कार्डमध्ये ऍड होईल. विजयाकरता साधं सोपं आव्हान. 21 धावांचं लक्ष समोर आहे आणि त्यापैकी 14 मात्र कंप्लीट झाल्यात. यावेळेला फटका चांगला इनसाइड आउटचा फटका पाहतोय आपण. मुन्ना शेखच्या बॅटमधनं निघून जाईल दणदण करीत आलेला मुन्ना शेखच्या बॅटमधनं. या ठिकाणी मात्र धावांचा श्री गणेशा त्याचा वैयक्तिक कोट्यामधनं चौकार 4. ओव्हर पिच चेंडू होता, जागा बनवली. इनसाइड आउटचा फटका, बॉटम एंडचा चांगला वापर, एक्स्ट्रा कव्हर आणि मिड ऑफच्या अगदी मधोमध सरळ चेंडू निघून जाईल. 3 बाउन्सने यावेळेला चौकार येत असताना पाहायला मिळतोय. गुड शॉट बाय मुन्ना शेख. यावेळेला पुन्हा एकदा फुलटॉस बॉल आणि काय इथून मॅच मात्र या ठिकाणी समाप्त झाली आहे. विजय झाली आहे टीम आणि या स्पर्धेच्या मात्र टॉप 6 मध्ये प्रवेश केलाय. अर्थातच आपण पाहू शकाल जी टीम आपण इन ॲक्शन पाहिली आजच्या दिवसामधनं अबीर स्पोर्ट्स आरपी लायन्स या विजयी टीमचं आपण खूप खूप अभिनंदन करूयात आणि हार्ड लक म्हणूयात टीम दिया 11. लगेचच जाऊयात मॅन ऑफ द मॅच कडे. त्या ठिकाणी मात्र तुमच्या समोर जॉईन होतील सूरज पाटील सर आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आहे महागिरी एक्सप्रेस इम्रोज खान, ज्याने 2 षटकामध्ये 8 धावा खर्च केल्या आणि तब्बल 4 विकेट मिळवल्या. तो इम्रोज खान ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. त्या ठिकाणी सूरज पाटील सर मात्र तुमच्या